नमस्कार, पालघर समाचारमध्ये सर्वांचं स्वागत आणि मी अरविंद बेंडगा। बावड्यात राजकीय भूकंप, सरपंच किशोर कडू याचा लाल बावट्यात प्रवेश। डहाणू तालुक्यातील राजकीय समीकरणांना हादरा देणारी घटना घडली आहे। बावडा ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच डहाणू सरपंच परिषदेचे अध्यक्ष किशोर कडू यांनी औपचारिकरित्या भारताच्या मार्क्सवादी लेनिनवादी लाल बावटा पक्षात जाहीर प्रवेश केला आहे। या पक्ष प्रवेश सोहळ्यात ग्रामपंचायतीतील सदस्य भरत तांडेल सह गावातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले। सर्वांनी एकमुखाने लाल बावट्याच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत पक्षात प्रवेश केला। या निमित्ताने परिसरात उत्साह आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे। सरपंच किशोर कडू यांनी यावेळी सांगितले की गाव पातळीवर खऱ्या अर्थाने कष्टकरी जनतेच्या प्रश्नासाठी लढा देणारा पक्ष म्हणजे मार्क्सवादी लेनिनवादी लाल बावटा पक्ष। जनतेचे हक्क आणि न्याय मिळवण्यासाठी आम्ही संघटित लढा उभारणार आहोत, असे ठाम वक्तव्य त्यांनी केले। विश्वसनीय सूत्रानुसार येत्या काही दिवसात बावडा ग्रामपंचायत तसेच इतर ग्रामपंचायत क्षेत्रातील आणखी अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने लाल बावटा पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे। त्यामुळे आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। बावड्यातील या घडामोडींमुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणाची निर्मिती होणार असून पारंपरिक सत्ताधाऱ्यांच्या चिंतेत निश्चित वाढ झाली आहे। जनतेचा आवाज बुलंद करणार, लढा उभारणार, लाल बावट्याखाली नव्या राजकीय युगाची सुरुवात। पालघर समाचारसाठी अरविंद बेंडगा, नमस्कार। बावडा ग्रामपंचायतचे सरपंच किशोर कडू ते सरपंचच नाहीत तर डहाणू तालुक्यातले जेवढे सरपंच आहेत त्या सर्व सरपंचांचे एक सरपंच परिषद आहे आणि त्या परिषदेचे ते अध्यक्ष आहेत आणि एकदा नाही तर दोनदा लागोपाठ ते अध्यक्ष राहिलेत। आणि आज तालुक्याच्या सरपंच परिषदेचे अध्यक्ष आपल्या पक्षात प्रवेश करतायत। कॉम्रेड सीता जाधव यांनी त्यांचा पक्ष प्रवेश करून घ्यावा। अरे लढेंगे, कॉम्रेड तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। कॉम्रेड तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। त्याचबरोबर भरत तांडेल म्हणून बावडा ग्रामपंचायतचे सदस्य आहेत, ते सुद्धा आपल्या पक्षात प्रवेश करतायत। बावडा एक मिनिट परत रिपीट भरत तांडेल आता सध्याच्या घडीला ते सदस्य आहेत, ग्रामपंचायत सदस्य, ते सुद्धा सरपंचाच्या सोबत आपल्या पक्षात प्रवेश करतात। कॉम्रेड शिवा हे त्यांचा पक्ष प्रवेश करतील। अरे कार्यकर्ते गावातले ह्यांनी आज आपल्या पक्षामध्ये पक्ष प्रवेश केलाय। त्यांचं आपल्या पक्षात सर्वांच्या वतीने तालुका कमिटीच्या जिल्हा कमिटीच्या वतीने त्यांचं स्वागत आहे। तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या सोबत आल्यानंतर आपल्या पक्षाची ध्येय धोरणं काय आहेत बघा। निवडणुका तोंडावर आल्यात आणि अशा निवडणुका तोंडावर असताना सुद्धा भांडवली पक्षामध्ये काम करणारी लोक, ज्या पक्षामध्ये ग्रामपंचायत पासून ते जिल्ह्यापासून ते राज्य आणि केंद्रापर्यंत त्यांची सत्ता आहे, त्यांची सत्ता असताना सुद्धा आज आपल्या पक्षामध्ये काहीच नाही। मात्र जनतेची लढाई आपल्या सोबत भक्कम आहे। आपण लोकांच्या प्रश्नावर अतिशय प्रामाणिकपणे लढतोय। ह्या कामाला बघून ह्या भागातले मोठ्या प्रमाणात आपल्या पक्षात प्रवेश करतायत। त्यांचं आपल्या पक्षात सहर्ष स्वागत आहे। एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा आणि त्यांना सांगू इच्छितो की कुठल्याही भांडवली पक्षाच्या दलालाला नेत्याला घाबरता कामा नाही। तुमच्यासोबत आमदार नाही, तुमच्यासोबत खासदार नाही, तुमच्यासोबत कोणताही मंत्री नाही, परंतु तुम्ही जर रात्री 12च्या ठोक्याला हात दिली तर हजारोच्या संख्येने लाल बावट्याचे सैनिक तुमच्या खांद्याला खांदा लावून उभे राहतील। म्हणून तुम्ही मात्र लोकांचे प्रश्न घेऊन लढा, तुमच्यासोबत आम्ही आहोत।
त्यांचं आपल्या पक्षामध्ये स्वागत आहे. आपल्या पक्षाची ध्येयधोरणं काय आहेत ही येत्या काळात आपण 1 दिवसाचं शिबिर घेऊ. त्या शिबिरामध्ये त्यांना सांगू आणि लोकांचे प्रश्न लढण्यासाठी आपण सुरुवात करू.